एक महत्त्वाची आणि मोठी बातमी गेल्या 4 दिवसांपासून सुरू आहे त्या डॉक्टरांच्या संपाची। मार्चच्या डॉक्टरांच्या संपाचा आजचा चौथा दिवस आहे। मुंबईतल्या सायन रुग्णालयात बालरोग तज्ञ डॉक्टर मानसी यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात येतोय आणि याच्या निषेधार्थ काल रात्रीपासून पुन्हा डॉक्टरांनी आपलं आंदोलन तीव्र केलंय। सायन रुग्णालयाबाहेर डॉक्टरांनी धरण आंदोलन सुरू ठेवलंय आणि या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी वेदांत नेब आमचा प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। वेदांत, काय चित्र पाहायला मिळतंय? दीपक, आता मी सायन हॉस्पिटलच्या बाहेर आहे। आज चौथा दिवस आहे याचा सुट्टीचा। मात्र आपण बघतोय की काल रात्री ज्या प्रकारे इथे एका डॉक्टरवर महिला डॉक्टरवर हल्ला झाला होता, धक्काबुक्की झाली होती, त्याच्यानंतर कुठेतरी हा वाद आणखी चिघळलाय। काल जे निवासी डॉक्टर होते जे नायर आणि सायन हॉस्पिटलमधले ते सर्वजण आले होते आणि एक धरणं आंदोलन केलं होतं। आता मात्र आपण त्यांच्याशी बोललो असता त्यांचं असं मत आहे की जोपर्यंत सरकार आम्हाला पूर्ण सुरक्षा देत नाही, प्रत्यक्षात सुरक्षा देत नाही, तोपर्यंत आम्ही हे आता जो संप आहे तो सुरू ठेवणार आहे। आम्ही अजिबात आता ह्या संपाला मागे घेणार नाहीयेत असं त्यांचं मत आहे। दीपक, वेदांत, या सगळ्या डॉक्टरांना जे खासगी रुग्णालयातले डॉक्टर आहेत त्यांनी सुद्धा संप जो आहे त्यांचा चालू त्याला पाठिंबा दर्शवल्याचं कळते राज्यभरातल्या खासगी डॉक्टरांनी। बरोबर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे जे काही डॉक्टर्स आहेत ते सुद्धा ह्या संपामध्ये आता सामील होणार आहेत। त्यासोबत अकोला आणि रत्नागिरीचे जे डॉक्टर्स आहेत ते सुद्धा या संपामध्ये सामील झाले आहेत आणि आता हे आंदोलन जे आहे ते आणखी तीव्र होणार असल्याचं कळतंय। दीपक, वेदांत, तुझ्याकडनं ताजी माहिती घेत राहू, तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। दरम्यान सरकारी निवासी डॉक्टरांना समर्थन देत आता कोल्हापुरातील खासगी डॉक्टरांनीही बंद पुकारला। कोल्हापुरातील 350 रुग्णालयातील 1000हून अधिक डॉक्टर या संपात सहभागी झालेत। काल संध्याकाळपासून या डॉक्टरांनी ओपीडी बंद ठेवले, त्यामुळे डॉक्टरांचा संप जास्तच चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत। आपली सेवा चांगल्या पद्धतीने बजावतात आणि भविष्यकाळामध्ये ते चांगले डॉक्टर बनून समाजाला सेवा देत असतात, परंतु या काळामध्ये त्यांचं निलंबन करण्यात आलं, त्यांना सातत्यानं मारहाण होत आहे। अशा घटनांच्यामुळे डॉक्टरांच्यामध्ये जी काही खदखद होती या निमित्तानं बाहेर पडते। कोल्हापूर जिल्ह्यातील 350हून अधिक खाजगी डॉक्टर्स, त्याचबरोबर साधारणतः 1000हून अधिक ज्यांच्या ओपीडीज आहेत, क्लिनिक्स आहेत, त्याच्यामध्ये सर्व पॅथीचे डॉक्टर याच्यामध्ये या बंदमध्ये सहभागी आहेत। अर्थसंकल्प मंजूर करताना विरोधक आणि शिवसेना मिळून अपशकुन करू नये म्हणून भाजपनं मास्टर स्ट्रोक मारला। अर्थसंकल्पावेळी गोंधळ घालणाऱ्या 19 विरोधी आमदारांचं अचानक निलंबन करण्यात आलं, त्यामुळे बहुमताचा आकडा खाली येऊन सरकार भक्कम झालं। पण या विरोधात राज्यपालांची भेट घेऊन विरोधकांनी सरकारची कृती लोकशाही विरोधी असल्याची तक्रार केली। शिवसेनेनं देखील विरोधी पक्षाच्या आमदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। दरम्यान आमदारांच्या निलंबनावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। शिवसेनेच्या बद्दलची सुद्धा साशंकता एकंदरीत किंवा संशयाची भूमिका, शिवसेना नेमकं काय करेल की काय याच्याबद्दलची जर काय भूमिका असेल तर मग त्यांनाही अंधारात ठेवणं, अशा पद्धतीचा निर्णय करणं, संख्याबळ कमी करणं आणि ते सुद्धा या दृष्टिकोनातून करणं, असं त्याला एक वेगवेगळे कंगोरे पाहायला मिळतात। या निलंबनाच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली, निलंबन रद्द करा अशी मागणी केली। त्यामुळे निलंबनाचं राजकारण आता चांगलंच पेटण्याची चिन्ह आहेत। 19 आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ नांदेड आणि अहमदनगरमध्ये आंदोलन करण्यात आलं। नांदेडमध्ये उस्मानाबाद नागपूर रस्त्यावर काँग्रेसनं रास्ता रोको करत निलंबनाचा निषेध केला। या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती। दुसरीकडे अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं निदर्शनं करत भाजप सरकारचा पुतळा जाळण्यात आला। सरकारनं केवळ सूडभावनेनं विरोधी आमदारांचं निलंबन केलं असून हे निलंबन मागे घेण्यात यावं अशी मागणी आंदोलकांनी केली। बीड जिल्ह्यात बहुमताजवळ येऊन राष्ट्रवादीला सत्ता मिळाली नाही, त्यामुळे आता विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि माजी आमदार सुरेश धस यांच्यामध्ये जुंपले। काल बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतून बंडखोरी करत धस यांच्या गटानं भाजपला मदत केली होती। त्यानंतर धनंजय मुंडेंनी सुरेश धस यांच्यावर विश्वासघातकी आरोप केला होता। त्याला आता धस यांनी उत्तर दिलं, तर बंडखोरी करणाऱ्या धस यांच्यावर कारवाई करण्याची तयारीही राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे।
10 महापालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर आता लातूर, परभणी आणि चंद्रपूर महापालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय. निवडणूक आयोगानं या पालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर 19 एप्रिलला आता मतदान होणार आहे, तर 21 एप्रिलला मतमोजणी. लातूर महापालिकेत सध्या काँग्रेसची सत्ता आहे, तर परभणीत राष्ट्रवादीची, तर चंद्रपुरात भाजपची सत्ता आहे. नाशिकच्या सुला, सोमा, यॉर्क या वायनरीजसह गंगापूर बँक वॉटरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाढणाऱ्या अपघातानं चिंता वाढली आहे. याच रोडवर रंगपंचमीच्या दिवशी डॉक्टर प्रणील या युवा डॉक्टरच्या दुचाकीला एका भरधाव कारनं धडक दिली. यात प्रणील गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्यानं प्रणीलच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. मद्यधुंद अवस्थेत कार चालवत प्रणीलच्या दुचाकीला धडक देणारे अपघातानंतर फरार झाले. सध्या त्यांचा शोध सुरू असला तरी आता अशा प्रकारे अपघात टाळण्यासाठी कडक कारवाई करण्याची मागणी केली जाते. सैराट फेम आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरूची छेडछाड केल्याप्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं. सोलापुरातील अकलूज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी दत्तात्रय घरत हा ठाण्याचा रहिवासी असल्याची माहिती मिळते. माळशिरसमधल्या दिवाणी न्यायालयात आरोपीला उशिरा हजर करण्यात आलं होतं. या प्रकरणी गुरुवारी म्हणजे आज सुनावणी होणार आहे.